ए असं नाही एकमेक हात उचलायचं सांगितलं ना. तू पण तिथं मस्त पोय आणि माऊली तू पण पोय आणि तू पण पोय बघा. नाही मी पण तर मी एकटा पण नाही तर मी नाही पण. त्या विहिरीत काय पडलं काय काहीतरी पडलं या विहिरीत. या विहिरीत हा काय पडलं? काय माहिती वरतून असं काहीतरी पडलं. माऊली दादा इथं कोण काय पडलं? काका बिका आहे का पाहिजे बरं. हे काय पडलं पण तिथं? ओ काका हो आहे हो काका इकडे. इकडे इकडे. अहो आम्ही इतक्यात आता आम्ही येत होतो तर या पोरांना मी यांना पोहायला घेऊन आलो नदी नाही का. पण हे पोरं म्हणते विहिरीत काय पडलं म्हणे. हा कुत्रा पडताना असा आवाज आला डायरेक्ट भूक करून राहिलं. कुत्रा भूक राहिली ते. बारीक बच्चे अरे आवाज उरा बाबा. कस काय काढायचं पण आता हं? तर गेले ती वर हो काका आवाज आवाज आला ना. हा मग त्याला हो याच्या खाली गेलं काय ते. नाही रे गेलं नाही पोहतोय अजून ते काय अहो गेलं खाली गेलं याच्या खाली गेलंय ते. जाऊ शकत नाही त्याला मी ना बरोबर काढतो. तुम्ही काय करा पोराला घेऊन चला तुम्ही तुमच्या आंघोळीला शिकव पण व्यवस्थित बरं का भाऊ पाणी खोल या. हा ते मी करतो हे कर तुम्ही इकडे विहिरी बसून बाजूला बाजूला विहिरी पण चला. मी मा पद्धतीने इकडं सावलीकून चला. ऐका ना मा पद्धतीने काढून घेतो मी त्या पिल्लाला. तुमच्या बदन काढशाल का नक्की हा, पण? तुम्ही जा, काही नाही तर हो, गेले पण- मी बरोबर वडीतो बाहेर त्याला बादलीन जा. नक्की ना. हा मी आणतो बादलीन लगेच वडीतो हा जा. हे चला हे माऊली चल. खायला पण कसं कुत्रा होतं रे ते. छोटं पिल्लू होतं वाटतं है ना. एवढं गेलं तर आवाज कसं येतो. असं वाटतं मला नाही का. असं वाटतं तिची आई ना त्याला बोलून राहिली. हा ना असंच वाटू राहिलं मला पण. कवी आपण पिल्लू काढून जायचं मग तिकडं. नाही रे अगोदर आपण पाहू. नाही रे यार कुत्रा काढू डबारी पिल्ले राहतात रे ते. हा ना रे यार काय करायचं आता? ते काढून राहिले बाय. हो येऊ काय मदतीला. काय जाऊ दे ते काढलं ते. चला हे चला आपण चला हा थँक्यू काका. चला चल रे माऊली चल. दादा ते पळाले बे इतक्यात. मग ते काढलं ना त्यांनी मग. आता मी डबरू बांधून देतो हा. हा